जय शिवराय भावांनो, मी प्रद्युम्न स्वागत करतो तुमचं प्रद्युम्न केंद्रीय ब्लॉगमध्ये। तर मी आज निघालोय इतिहास, शौर्य आणि निसर्गाचा उत्तम मिश्रण असणाऱ्या स्वराज्याच्या चौथ्या राजधानीला म्हणजेच साताराच्या सफरीवर। तर हा जो माझा ब्लॉग आहे तो असणार आहे 2 दिवसाचा आणि ह्यामध्ये तुम्ही साताऱ्यामध्ये आणि जवळपास काय काय विजिट करू शकता ह्याचं पूर्ण गाईड मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देणार आहे। तर चला मग सुरू करूया या ब्लॉगला एका छोट्याशा इंट्रोने। तर या सफर साताऱ्याच्या ब्लॉगमध्ये पहिला जो स्पॉट मी कव्हर करतोय तर तो आहे वाई येथील नानावाडा आणि मेनवली घाट। तर या वाड्यातील लाकडी खांब आणि सोबतच नक्षीकाम आणि मोठा असा अंगण हे त्या काळाचा वैभव आपल्याला दाखवून देतो। तर वाई येथे नानावाडा आणि मेनवली घाट कव्हर करून मी आता साताऱ्यामध्ये आलो आहे, जिथे दुसरं प्लेस आहे नटराज मंदिर। इथं फोटोज व्हिडिओ अलाउड नाहीत, पण मी इथं जवळच असलेल्या अय्यप्पा स्वामी मंदिराचं दर्शन घेतले आणि फोटो व्हिडिओ घेतले। तर तुम्ही जर साताऱ्याला येत असाल तर 100% ह्या नटराज मंदिराला विजिट करा, कारण शिल्पकलेचं उत्तम उदाहरण असलेले हे नटराज मंदिर सातारा रोडपासून काही 500 मीटरच्या अंतरावर आहे। तर ह्या सफरीमध्ये आपण साताऱ्यामध्ये दुसरा स्पॉट जो विजिट केला आहे तो आहे ढोल्या गणपती। तर ढोल्या गणपती नाव अशामुळे पडलं की इथली मूर्ती खूप मोठी असल्यामुळे आकाराने, त्यामुळे ह्याला ढोल्या गणपती असं नाव पडलेलं आहे आणि हा इथला ग्रामदैवत आहे। हा गणपती एवढा मोठा हे सातारचं आपलं ग्रामदैवत। तर भाऊ, आज आहे माझा सातारामध्ये दुसरा दिवस आणि मी आलो आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर। अजिंक्यतारा किल्ला म्हणजे कधीही न जिंकलेला गड असं याचं नाव आहे। हा 3300 फूट उंचीवर असून इथं ताराबाईंनी राज्य केलेलं आहे। तर मी इथून साताऱ्याचं दृश्य तुम्हाला दाखवतो। पार्किंगला गाडी लावून तुम्ही एक 15 मिनिटाचा वॉक करून वरती आलात की तुम्ही येऊन पोहोचता गडाच्या मुख्य दरवाजाला। या गडाचा इतिहास असा आहे की शिलाहार राजवंशाने हा गड बांधला आणि त्याच्यानंतर आपल्या मराठीशाहीमध्ये हा गड आला। तर आपण आता आलो आहे गडावरती, जिथे आहे मंगळादेवी मंदिर। हे पाठी आहे मंगळादेवी मंदिर। मंगळादेवीचं दर्शन घेऊन आपण पुढं जातोय। तर पुढं कड्याकडे जाताना आपल्याला अशी 2 पाण्याची टाकी लागली, मोठी अशी पाण्याची टाकी तिथंच रोडला। तर भावांनो, मी नाही एकटा, माझ्यासोबत आहे माझा ब्रो आकाश ब्रो फ्रॉम परळी, राईट ना? फ्रॉम परळी ब्रो आकाश ब्रो। आणि आकाश ब्रो काय मछली बघतो सध्या पाण्यातल्या। तर आपण आता गडावरती नाणे टंकशाल बघायला आलो। तर इथे गडावरती अशी 2 टाकी आहेत आणि त्याच्यामध्ये बहुतेक मला कन्फर्म माहीत नाही पण बहुतेक नाणे साठवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला असू शकतो।
तर गडावरती जायला मेन दरवाजापर्यंत आपली गाडी जाते, पण सध्या रोडचं काहीतरी काम चालू असल्यामुळं आम्हाला खाली गाडी लावायला लावली. तर असा रोड केलेला वरती जायला प्रॉपर. थोडा पण ट्रेक नाही आहे, पण आम्हाला करावं लागला कारण खाली रोडचं काम चालू असल्यामुळं एक 15 मिनिटाचा हा ट्रेक होता आमचा. तर आपण आता आलो आहेत जिथून आपल्याला ठोसेघरला पण धबधब्याला पण रस्ता जातो आणि वरती आहे हा सज्जनगडाचा रस्ता. तर आपण आधी जाणार आहोत ठोसेघर वॉटरफॉलला, ते एक्सप्लोअर करून नंतर एक्सप्लोअर करूया सज्जनगड. चेहऱ्यात आलो आपण. तर इथून 15 मिनिटाचा ट्रेक आहे आणि मेन म्हणजे इथं ऑनलाईन पेमेंट चालत नाही, कॅश आणणं इथं गरजेचं आहे. तर या ठोसेघर वॉटरफॉलची हिस्ट्री म्हणजे बॅक स्टोरी म्हणजे असं की डोंगरावरती काळगंगा नदीचा उगम आहे, तिथून हा वाहत खाली येतो आणि हा चाळकेवाडीतून हा वाहतो आणि हा भारतातील 10 उंच धबधब्यापैकी एक असा धबधबा आहे. ही वॉटरफॉलकडे जाण्यासाठी मस्त असा ट्रॅक बनवला यांनी, प्रॉपर मेंटेन केलं आहे आणि इथं पर पर्सन 50 रुपये फीस घेतलेली आहे आपल्याला, त्यामुळे त्यांनी प्रॉपर हे मेंटेन केलेलं आहे. आणि बाकी मेन म्हणजे ड्रोन अलाउड नाही, आपल्याकडे ड्रोन आहे पण आपल्याला मोबाईलमध्येच आता इथे शूट घ्यावं लागणार आहे. ड्रोनला स्ट्रिक्टली बॅन आहे इथं. तर इथं तुम्हाला 2 धबधबे पाहायला मिळतात, एक छोटा आणि एक मोठा. आता इथं आलो आहेत आपण मोठ्या धबधब्याकडे, तिथून पण आपल्याला छोट्या धबधब्याकडे जायला इथून रस्ता आहे. हा रस्ता जातो छोट्या धबधब्याकडे आणि आपण खाली जाणार आहे ते मोठ्या धबधबा. आलोय छोट्या वॉटरफॉलवरती आणि व्ह्यू तुम्ही बघतच राहाल. ह्या वॉटरफॉल इतका स्वच्छ आणि सुंदर आणि खतरनाक वॉटरफॉल मी आजपर्यंत बघितलेला नाही. खरंच मी आतापर्यंत बघितलेला बेस्ट वॉटरफॉलमध्ये हा छोटा वॉटरफॉल इथला. आणि ही आहे कुवा, सध्या आम्ही कुवेमध्ये आणि इथूनच त्या वॉटरफॉलचा आपण पुढे जाऊन व्ह्यू बघू शकतो. तर आपण आलो आता सज्जनगडवर. सज्जनांचा गड म्हणून याला ओळखलं जातं. इथंच रामदास स्वामींचं निवासस्थान हेच होतं. राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. तर मी काल राजवाड्याला व्हिजिट केलं. कालही आम्हाला पाहायला मिळालं नाही आणि आजही काही कारणामुळे राजवाडा बंद होता, त्यामुळे आम्हाला तो पाहायला मिळाला नाही. आता आम्ही आलोय म्युझियमला. हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इतिहासप्रेमींसाठी एक खजिना आहे. इथं आपल्याला पाहायला मिळतात शिवकालीन नाणी, शस्त्रास्त्रे आणि राजघराण्या संदर्भातील वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात. फोटोज व्हिडिओ अलाउड नाहीत. तुम्हाला जर फोटोज व्हिडिओ आत काढायचे असतील तर तुम्हाला मुंबईमध्ये यांचं ऑफिस आहे, तिथून परमिशन घेऊन इथे फोटोज व्हिडिओला ते अलाउड करतात. याची आम्ही चौकशी केली. जर तुम्ही साताऱ्यामध्ये येत आहे तर नक्की हे म्युझियम तुम्ही बघणं गरजेचं आहे. सफर साताऱ्याची ब्लॉगचा शेवट मी करतोय लिंबेत असलेल्या 12 मोठ्याच्या विहिरी. तर ह्या 12 मोठ्याच्या विहिरीचा इतिहास असा की
1719 ते 1724 दरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या दुय्यम पत्नी यांनी ही विहीर आंब्यांच्या बागांना पाणी देण्यासाठी बांधली, असा ह्या विहिरीचा इतिहास आहे. जिथे आता उभा आहे ना हे मागं पाणी, इथेच छावा मूवीचा सीन शूट झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा मूवीचा सीन हा इथे शूट झालेला आहे. आता पाणी जास्त असल्यामुळे सध्या इथं ते दिसत नाही आहे प्रॉपर, पण हा पलीकडून शूट घेऊन हा इथे तो सीन शूट झालेला आहे. तर या विहिरीची पाण्याची पातळी इथपर्यंत आपण पोहोचलोय. ह्याच्या खाली पण बहुतेक आणखीन अशी स्टेप्स आहेत. तर अशा प्रकारे आपला व्लॉग आज संपतो इथेच. तर तुम्हाला कसा वाटला हा सफर साताराची व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. तोवर मजा करा.